बायको मुलींना पोसणं होत नाही तर मग लग्न कशाला केलं? बस कर, जास्त शानपणा करू नको. जे मिळेल ते खा, नाही तर उपाशी राहा. ऐकलात का? आज घरात पिठाचा दाना सुद्धा नाही आहे. पुरी झोपेतून उठल्या की त्यांना खायला काय देऊ? कालपासून त्यांनी दूध सुद्धा पाहिलं नाही. तर मग मी काय करू? पैसे जाळाय का माझ्याजवळ? हलवलं का तुला द्यायला? रोज रोज सकाळी उठलं तुझं हेच घराणं आहे. अहो मग मी पोरींना खायला काय देऊ? काही दे, मला नको सांगू. तुला म्हटलं ना की मालकांना आणखी पैसे द्यायचे आहे म्हणून. तो रोज रोज पैसे नाही देत. आठवड्यात एकच वेळा पैसा देतो तो. बायको मुलींना पोसणं होत नाही तर मग लग्न कशाला केलं? मी उपाशी राहू शकते, पोरींचं काय करू? बस कर, जास्त शानपणा करू नको. तुला काय वाटते मी बाहेर काय मौज मस्ती करायला जातो का? राब राब राबतोय तुमच्यासाठी रात्रंदिवस. तुला काय तोंड हलवायला? जे मिळेल ते खा, नाही तर उपाशी राहा. आई लढू नको ना ग. आई तुला भूक लागली? नाही ग बाळा, रडत नाहीये मी. बस डोळ्यात थोडस कचरा गेलाय ना. आई बाबा सकाळी खूप रागवले ना. बाबांना खूप भूक लागली असेल ना म्हणून ते रागवले. आई हे घे बिस्किट, बाबा आल्यावर बाबांना देतो. आई बाबा आले. हो हे ग पाणी. हातपाय धुवून घ्या तुम्ही, मी चहा ठेवते तुमच्यासाठी. मला माफ करून दे ग.
मी विनाकारण ओरडलो तुमच्यावर सकाळी. मी तुम्हाला 2 वेळचं जेवण देऊ शकत नाही. अगं या विचारानेच माझं डोकं खराब होऊन जातं. असू द्या हो, गरिबी आपल्या नशिबातच आहे, म्हणून काय आपण भांडण करायचं. ठीक आहे हा, आता तुम्ही हातपाय धुवा, मी चहा ठेवते. बाबा हे घ्या बिस्किट. बाबा तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही बिस्किट खाऊन घ्या आणि आईंना भांडू नका. नाही ग बाळा, नाही भांडणार. माझी गुडिया माझ्यापेक्षाही हुशार आहे. शाईनी आहेस ग बाई तू. मित्रांनो, संसारात अडचणी येणारच, पण अडचणीच्या काळात एकमेकांचा हात कधी सोडू नका. गरिबीशी 2 हात करता येतात, परिस्थिती बदलता येते, पण आपल्या माणसाचं हरवलेलं प्रेम आणि नातं पुन्हा मिळेलच असं नाही. म्हणून लढायचं असेल तर परिस्थितीशी लढा, गरिबीशी लढा, आपल्या माणसाशी नाही.